नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी. त्याला पिवळा बटाटा सुद्धा म्हणतात. तर ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतलेले आहेत. इथे मी फोडणीसाठी आलं घेतलेलं आहे खिसून, 1 चमचा राई घेतलेली आहे, किंचित हिंग, 10-12 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. थोडं कोथिंबीर घेतलेली आहे. इथे तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी, हळद, मीठ, फ्रेश कोथिंबीर घेतले बारीक चिरून आणि खिसलेला खोबरा घेतलेला आहे, ओलं खोबरं. तर आपण इथे बटाटे जे घेतलेले आहेत त्याच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घेणार आहोत. जास्त बारीक पण करायच्या नाही आहेत, एकदम मोठ्या पण ठेवायच्या नाही आहेत. मोठे बटाटे असतील तर त्याच्या 8 फोडी करा, लहान असतील तर 4 फोडी करा. आपण अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. मी इथे साईडला पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅन आपला छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकते. त्यातच किंचित हिंग, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये राई टाकणार आहोत, कढीपत्ता, आलं, मिरची आणि कोथिंबीर आणि छान असं परतून घेऊया. तेल छान गरम आहे आणि मंद आचेवरती ठेवलेलं आहे. त्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर मीठ आणि हळद तुम्ही बटाट्यांना लावून घेतलात तरी चालेल. आणि हळद, अर्धा चमचा हळद. छान परतून घ्यायचे. ही भाजी बनवायला फार वेळ लागत नाही आहे. त्याच्यामध्ये आता आपण बटाट्याची फोडी टाकणार आहोत. छान परतून घ्यायचे. या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवलं तर हे बटाटे पूर्णपणे स्मॅश होऊन जातील, म्हणून हे असेच परतवून घ्यायचे आहेत. ही बटाट्याची भाजी बनवताना एक अशी छान आठवण येते की पूर्वी पिकनिकला जाताना बटाट्याची भाजी प्रत्येकाच्या टिफिन बॉक्समध्ये असायची. त्याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकते आणि हे ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते टाकते. पुन्हा छान परतवून घेते. मस्त खमंग सुटलेलं आहे. आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार आहे. ही भाजी आपण पुरी बरोबर, चपाती बरोबर किंवा जेवणामध्ये खाऊ शकतो. टिफिन बॉक्समध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो. पूर्वी ह्या भाजीला फार महत्त्व दिलं जायचं. प्रत्येक सणासुदीच्या दिवशी ही बटाट्याची भाजी आवर्जून बनवली जायची. हल्ली बटाट्याची भाजी म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, त्याच्यामुळे ही भाजी जरा लोप पावत गेलेली आहे. पण ही भाजी आपण आवर्जून बनवा. अतिशय टेस्टी खमंग अशी ही भाजी लहान मुलांच्या तर आवडीचीच असणार. तर आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे. नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पुऱ्या बनवणार आहोत. तर ह्या पुऱ्या आपण भाजीबरोबर किंवा रस्सा भाजीबरोबर खाऊ शकतो. तर त्याच्यासाठी मी इथे 1.5 वाटी ह्या वाटीच्या मापाने घेतलेला आहे. 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. हा जाड रवा होता, तो मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तो मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्यातच मी
ओवा आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे. ही अर्धा चमच आहे दोन्ही मिळून. ते मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे. त्यातच मी थोडीशी हळद घालणार आहे. पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ. थोडीशी कोथिंबीर घेणार आहे त्यात मी आणि 1 चमचा तेल टाकणार आहे. आणि मी हे पीठ असं व्यवस्थित मळून घेते. थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे. अगोदर तेलामध्ये हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचे. हे पीठ आपण चपातीच्या पिठासारखंच मळून घ्यायचे, कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा वापरलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचे. त्याच्यामध्ये ते रवा फुलून निघेल आणि हे पीठ मळून आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत. पीठ मळून आपला अर्धा तास झालेला आहे. बघूया, छान झालेलं आहे पीठ तयार. पीठ मळल्यानंतर मी त्याला अर्धा चम्मच म्हणजे असं हाताला तेल लावून त्याला लावून घेतलेलं आहे, व्यवस्थित रगडून घेतलेलं आहे. आता आपलं पीठ हे छान असं तयार झालेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यातूनच मी आता एक अशी गोळी काढून घेते. आणि हे पीठ आता लाटण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे आपण छान असं चपातीसारखं लाटून घेऊया. व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचे. आपल्याला पुरी बनवायची आहे, त्याच्यामुळे एकदम जाड पण ठेवायचं नाही आहे आणि एकदम पण पातळ करायचं नाही. एकदम पातळ केल्याने पुऱ्या कडक होतात आणि फुलत नाही. तर हे व्यवस्थित अशा आपण बनवून घेऊया. आता मी हे व्यवस्थित पान लाटून घेतलेलं आहे चपातीसारखं. आता आपण आहे ना ह्याच्यावरती तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता किंवा अशी चपाती लाटून त्याच्यावरती अशी एखादी वाटी किंवा ग्लासाच्या सहाय्याने अशा पद्धतीने पुऱ्या बनवू शकता. वाटी ठेवायची आणि अशी थोडीशी हलवायची, ती व्यवस्थित पुरी तयार होते. अशा पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेऊया. आणि इथे मी तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल गरम करत ठेवते. तेल गरम होते तोपर्यंत मी बाकीच्या पुऱ्या लाटून घेते. तेल आपलं छान गरम झालेलं आहे आणि आपल्या पुऱ्या पण लाटून झालेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. एकदम मंद आचेवरती. तेल एकदा गरम झाला की मंद आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायची.
त्याच्यावरती तेल असं टाकत राहिलो की बघा किती छान फुलते पुरी, मस्त फुलली आहे. एका बाजूने फुलली की लगेच दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत. तुम्हाला जेवढा ब्राऊन हवं असेल तेवढ्या ब्राऊन करून घेऊ शकता किंवा व्हाईटच काढायचे असतील तर व्हाईटच काढू शकता. ते पाहिलंच मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. आता मी हे सर्व सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार आहेत. ह्या पुऱ्या आपण बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकतो, रस्सा भाजीबरोबर खाऊ शकतो, व्हेज नॉनव्हेज व रस्सा भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो, ह्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही आपण टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतो. सणासुदीच्या दिवशी आपण अशा प्रकारे बटाट्याची भाजी आणि पुरी बनवत आलो पूर्वीपासून. तर आपल्या ह्या पुऱ्या आता तयार आहेत. बटाट्याच्या भाजीच्या व्हिडिओज खाली मी लिंक देणार आहे पुरणपोळीचं, ते तुम्ही पाहू शकता. आणि पुरीच्या व्हिडिओज खाली सुद्धा, पुरी ह्या रेसिपीच्या व्हिडिओज खाली सुद्धा मी पुरणपोळीचं लिंक टाकणार आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपली पुरी तयार आहे.